नमस्कार मंडळी. ते इथे मस्त अशी छान मी तयार झाली आणि पूजा कशी 3:30 नंतर होते म्हणल्यावर खूप निवांत आणि खूप शांतपणेनेच झालं सगळं काही. त्यानंतर मस्त असा पाट घेतला, पाटावरती ब्लाऊज पीस सातरून घेतला आणि माझ्याकडे छोटूसा पाट होता, त्याच्यावरती मी विठ्ठल रुक्माई ठेवून घेतली. आधी गणपती स्थापना केली, विठ्ठल रुक्माईची पण स्थापना केली, पूजा करून घेतली, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मस्त छोट्या छोट्या अशा राशी मांडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये खण ठेवून खणामध्ये हळदी कुंकू टाकलं, सगळं वाण भरून घेतलं, तिळगुळ ठेवले, दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली, मस्त अशी फुलं वाहून घेतली आणि छान अशी पूजा करून घेतली. त्यानंतर पूजा करून घेतल्यानंतर मला अजून ओवासायचं पण बाकी होतं, पण आधी नमस्कार करून घेतला पूजा मांडल्यामुळे. त्यानंतर मग दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलं, परत गणपतीला लावलं, विठ्ठल रुक्माईला लावलं आणि माझा चुडा राहिला होता रुक्मिणीला व्हायला, ते पण वाहून घेतला. ओवासायचं पण बाकी होतं, मी फक्त पूजा मांडून घेतली होती सगळी. तर मग ओवासायला घेतलं, परत विठ्ठल रुक्माईला ओवासून घेतलं. त्यानंतर मग मंदिरात पण ओवासून घेतलं आणि असं छान सगळे नैवेद्य भरून घेतले होते. मी पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं, तर म्हटलं देवाला नैवेद्य पण दाखवून घ्यावं लगेच, म्हणजे सगळी पूजा इथली उरकली की बाहेर तुळशीपाशी पूजा करता येते. तर इथे बघा मी असं छान नैवेद्य देवाला दाखवला. मस्त पुरणपोळी बनवलेली, खणाला पण नैवेद्य दाखवला, मस्त पुरणपोळी, पापड, भजी आणि दूध, आमटी. तर भात बनवायचा नव्हता, आज एकादशी होती ना, त्यामुळे मग असं छान असं पूर्ण नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर एकदा नमस्कार केला, पाया पडून घेतलं देवाच्या आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा करायला घेतली. तुळशीचा पण खण ओवासायचा होता, तर मी घरातच तयारी करून घेतलेली, सगळे खण भरून घेतले होते. मस्त असं हळदी कुंकू लावून तुळशीला ओढणी टाकली. त्यानंतर ब्लाऊज पीस ठेवलं, त्याच्यामध्ये खण भरलेले सगळे ठेवले, पाचीचे पाची. आमच्याकडे एक तुळशीचा असतो आणि एक देवाजवळचा म्हणजे आपला असतो. मस्त असं खण ठेवून घेतला, परत हळदी कुंकू लावून फुलं लावून घेतले, नैवेद्य दाखवून घेतला, दिवा, अगरबत्ती, सगळी पूजा अशी व्यवस्थित करून घेतली आणि मग लास्टला मी तुळशीला पण ओवासून घेतलं. तुळशीला ओवासल्यानंतर मग जायचं होतं मला बाहेर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये, म्हणून मग पटकन अशी पूजा आवरून घेतली इथली आणि म्हटलं जाऊन यावं, म्हणजे 4:30पर्यंतच पूजेचा टाईम होता असं म्हणत होते, पण आता जसा टाईम भेटला तसं आवरलं आणि निघलं. त्यानंतर गेलं तर तिथे पण खूप गर्दी होती आणि मंदिर बंद होतं, पण सगळ्यांना मग बाहेरूनच सगळेजण ओवासत होते, तर बाहेरूनच असं ओवासून घेतलं. बाहेरच सगळेजण असे विठ्ठल रुक्माईला ओवासत होते, आतमधून फक्त मूर्ती दिसत होती. मी पण ओवासून घेतलं. मग तिथून खाली आले, तर इथे सगळ्या बायका हळदी कुंकू लावत होत्या, ओवासत होत्या एकूणमेकूला, तर मग ते पण करून घेतलं. ह्या मैत्रिणी पण आहे त्याच्यामध्ये आणि ओळखी